बारामतीतील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांना पत्र पाठवले। कार्यकर्त्यांकडून अजितदादांना लाखो सह्यांचं पत्र पाठवण्यात आलंय। अजित पवार यांना बारामतीतून लढण्यासाठी आग्रह करण्यात आलाय। 30 ते 35 वर्ष आम्ही तुमचं ऐकलं, आता तुम्ही आमचं ऐका। राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अजितदादांना भावनिक साथ घातलेली आहे। खरं तर अजित पवार यांनी एक वक्तव्य केलं होतं, बारामतीमधून निवडणूक लढण्यासंदर्भात सांशक संभ्रम असणार असं वक्तव्य त्यांचं होतं। मात्र त्यानंतर आता बारामतीमधून याआधी अनेक प्रतिक्रिया त्या ठिकाणच्या कार्यकर्त्यांच्या, स्थानिक नागरिकांच्या आपण लोकशाही मराठीवरती पाहिलात। मात्र त्यानंतर आता बारामतीतील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अजितदादांना लाखो सह्यांचं पत्र पाठवलंय आणि बारामतीमधून निवडणूक लढण्यासंदर्भात विनंती केली आहे। बारामती विधानसभा तोंडावर आले आणि याच पार्श्वभूमीवर आता बारामतीमधून अजितदादा प्रेमींकडून जवळपास 1.25 लाख पत्र अजितदादांना देण्यात आले आहेत आणि जवळपास अजित पवारांनी विधानसभेसाठी उभं राहावं असं मागणी या पत्रातून करण्यात आलेली आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी बारामतीमधील ज्येष्ठ नगरसेवक किरण दादा आहेत। दादा, काय सांगाल, कशा पद्धतीने पत्राचं स्वरूप आहे आणि काय प्रामुख्याने मागणी केली या पत्रामध्ये? माझ्याकडे बारामती तालुक्यातील सर्व, ज्याला आपण बूथ म्हणतो, म्हणजे विधानसभा मतदारसंघात 386 मतदान केंद्र म्हणजे बूथ आहे, त्या कमिट्यांच्या पुनर्गठनाची जबाबदारी आली। गेले महिनाभर मी संपूर्ण तालुक्यात आपल्या 117 गावं आणि नगरपालिका हद्दीमधील 19 प्रभाग यांच्या सगळ्या मिटिंग घेऊन प्रत्येक ठिकाणी बूथ कमिटीच्या याद्या घेऊन त्या ठिकाणी आपण त्याच्या पदाधिकारी निवड केली। पण हे करत असताना एकंदर मी तिथंही प्रत्येक गावात गेलो तर लोकांना विचारलं की दादांच्या बाबतीत आपल्याला काय करायचं। लोक म्हणले प्रश्नच येत नाही, काय करायचा हा विषयच नाही। तर बारामती विधानसभेच्या मतदारसंघामधून दादांनीच उभं राहिलं पाहिजे, तर वेगळा विचार कोणी करण्याचा किंवा उपस्थित करण्याचा प्रश्न हा निर्माणच होत नाही। अजितदादाच बारामती विधानसभा मतदारसंघात पाहिजे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची की जी पॉलिसी आहे त्याच्यामध्ये ज्या नेते मंडळींनी, मग आदरणीय भुजबळ साहेब असतील, प्रफुल्ल पटेल साहेब असतील, सगळ्याच मंडळींनी जे ठरवलं होतं की तटकरे साहेब असतील की दादा या ठिकाणी उभा राहणं गरजेचं आहे, कारण तसा मेसेज महाराष्ट्रामध्ये जाणं गरजेचं आहे। जर पॉलिसी मॅटर म्हणून ठरलं असेल तर त्याच्यामुळं आमच्यामुळं झालं असं मी म्हणणार नाही, परंतु आमच्या ज्या भावना आहेत त्या मात्र आम्ही पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचवल्या होत्या। काल जो कोर कमिटीची बैठक झाली आणि यातून जवळपास बारामतीमधून अजित पवार लढणार असल्याची बातमी या ठिकाणी घोषित करण्यात आली। विकास कोकरे, लोकशाही मराठी, बारामती। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।